हाय हॅलो गाईज, कसे आहेत सगळे. तर मी माझ्या माहेरची पूजा तुम्हाला दाखवत आहे. भावाने अक्कलकोटमधून ही मूर्ती आणली. तुम्ही बघू शकता ही मूर्ती. तर आज त्यांचा प्रतिष्ठान दिवस असल्यामुळे ही मूर्ती स्थापित करायची होती घरी, त्यामुळे ही मोठी पूजा चालू आहे. थोडक्यात घरात घरगुती पूजा 5 मुलांना बोलवून ही पूजा करायची होती. तर ही पूजा स्वामींना बोलवून सगळे हे आम्ही पूजा करून घेतली आहे. घरात कोण नसल्यामुळे ही रांगोळी बघू शकता, भावाच्या मुलगीने रांगोळी काढली आहे. ही देव आमचं. परत ही छोटेसे घरात झाड, हे जुनं घर आहे आमचं, तुम्ही बघू शकता. सगळे असं आधी खूप आता 20-30 वर्ष झाले ह्या घराला. हे सगळे ही आमची मम्मी. परत इथं आमची मामी वांग्याची भाजी करत आहे. त्या खूप टेस्टी जेवण बनवतात आणि खूप जणांचं त्याला हँडल होतं. 20-30 जणांचं त्या जेवण बनवू शकतात आणि त्यांच्या हाताला खरंच खूप चव आहे. इकडं वांग्याची भाजी चालली आहे. परत हे सामान ते बघा तुम्ही. सगळं इथं जिलेबी आणून ठेवल्या. इथं वहिनी सगळं बाजूला बाकीचं सगळं करत आहे. व्हिडिओ जास्त स्पष्ट आला नाही आहे कारण खूप गडबड होती. तर इथं वांग्याची भाजी पूर्णपणे झालं आहे. मला जास्त रेसिपीचं व्हिडिओ बनवता आलं नाही कारण काल खूपच गडबड होती घरामध्ये. त्यामुळे त्यात माझी करामत झूम तेन करायचं, तुम्हाला दाखवायचं माझ्या चॅनलवरती काल कसं झालं स्वामींचं किंवा काय कसं नाही, हे मला माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवायचं होतं. इथं सांबर मसाल्याचं चालू आहे. इथं सांबर, इथं बाकी सगळं रेडी केले. हे फोडणी द्यायची होती, काकून फोडणी दिलेली आहे ऑलरेडी. आता बाकीचं सगळं त्या करतील. परत तुम्हाला सांगतो, बाकी दुसरीकडे इथं सगळं गरम मसाला किंवा जे काही असणं ते चालू आहे. तिथं तिखट टाकले, गरम मसाला. इथं भावाच्या पोरगीनं कॅमेरा पकडल्यामुळं स्पष्ट नाही आहे दिसत, इथं अर्धा अर्ध दिसत आहे. ही धनापूड ते सगळं तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवायची होती, पण गडबड असल्यामुळे मी काय व्हिडिओ बनवता आलं नाही मला. जेवढं बनवलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करू शकते. ही टॅमॅटोची प्युरी करून टाकले त्यांनी. हे बघा, सगळं चवीनुसारच टाकायचं आहे. प्रमाण आपल्याला माहीत असेल तर तुम्ही करू शकता. ही 2 किलोची वांग्याची भाजी असल्यामुळं त्यांना प्रमाणात घेऊन, मला इतक्या जणांचं जमत नाही. मला थोडक्यात 5-6 जणांचं जमतं. आमच्या माहेरी खूप लोक येतात, खूप सारखे पाहुणे पाहुणचार. आमचं हे गावाकडचं घर असल्यामुळे ना पाहुणचारसारखं चालूच असतो आणि घरात काही ना काही फंक्शन असल्यामुळे ना ते आता त्यांना प्रॅक्टिस झाले. रोज वहिनीनं काय बनवायचं किंवा काही नाही आणि किती बनवायचं हे त्यांना सवय आहे. तर इथं मसाला झाला आहे, भाजला इथं. इथं बघू शकता तुम्ही, तेल पण सुटले मसाल्याला. आता त्यांनी ह्यात कुकरातली आमटी, सगळं सांबर मसाल्याचं सगळं टाकत आहे. डाळ सगळं शिजवून घेतले त्यांनी ऑलरेडी. मी नंतर थोडा मला जायला वेळ झाल्यामुळं मी हे सगळं व्हिडिओ शूट करू शकले नाही. हे सांबर, आमच्याकडे जास्त सांबरच बनवतात ह्या भागात. हे बघू शकता तुम्ही. थोडं उकळी द्यायचं, 5 मिनटं ठेवायचं. उकळी आल्यानंतर बंद करायचं गॅस.
बंद करू शकताय तुम्ही. इकडं भावाने भाताला सगळं तयारी करून ठेवलं आहे. इथं पण सगळं भात बीत सगळं घालून सगळं फोडणी बिडणी मारून सगळं ठेवलं आहे. मी लेट गेल्यामुळे ना तर मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवू शकत नाही. त्याच्या हाताला खूप आमच्या घरातच सगळे कुकिंग टाईप गत आहे. त्यामुळे तुम्हाला हे जर नक्कीच आमची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की चॅनलवर टाकेन. हे सांबर बनलं आहे इथं. इकडं भात बघू शकता तुम्ही. बाकीचं सगळं मी ताट पण रेडी करून ठेवलं आहे स्वामींसाठी. हे बघा वांग्याची भाजी, सांबरमध्ये भात, इकडं पापड्या आणि जिलेबी. इकडे तुम्ही ताट बघू शकता. जिलेबी, भाजी, वांग्याची भाजी, कोशिंबीर, इथं राईस, भात, सांबर. खूप छान